सईबाईंनी सगळ्यांशी बोलणे टाकले. गडाच्या तटबंदीवर पाऊस झाला कोसळत होत्या. सईबाईंच्या मनात विचारलोट धावत होते. पाणथळीवरील आपल्या लांबट घरट्याची बया पक्षिणीने एकटेच किलबिलत बसावे, तसे त्यांचे मन स्वतः शिरून फक्त राजांच्या आठवणींशी बातचीत करू लागले. केवढ्या उदंड आठवणी, मोहरून टाकणाऱ्या, शरमायला लावणाऱ्या, अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या, हुरहुर लावून हैराण करणाऱ्या. धावणीच्या घोड्याने पाठीवरचा स्वार दूर न्यावा तशा दूर दूर नेणाऱ्या, तटबंदीवरून डोकावताना गरगरावे अशा भोवणाऱ्या लावणाऱ्या, दह्याच्या कळवंडासारख्या मधुर गोड, चिरागदानातल्या ज्योतीसारख्या सतेज सुंदर, दरुणी महालातल्या तक्तपोशीसारख्या निशूर शिबर, घर नशिबीच्या लावणाऱ्या मापासारख्या उसणत्या उभार हिंदकळणाऱ्या, मोतीलगतसारख्या अस्थिर चंचल, भवानीच्या भंडाऱ्यासारख्या उदात्त मंगल आठवणीच आठवणी. संकटांना एकमेकांची सावली पकडत चालण्याची उपजतच खोड असावी. सईबाईच्या दुखण्याने निकराचा जोर धरला होता. ही खबर राजांना कळली. पाठोपाठ राजांना जेर करून चढे घोडियांशी जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाल्लेला आदिलशाही खानदानला अफजल महमदशाही फैजबंद होऊन विजापूरहून कूच झाल्याची खबरही त्यांना लागली. बड्या बेगमने एका जुम्मा रोजाला बड्या मसलतीसाठी खास दरबार भरविला. दरबारात सिद्दी हिलाल, रुस्तम जमा, अंकुश खान, मुसे खान, राजर्षी मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, झुंजारराव खाडके, पैलवान खान, अब्दुल सय्यद सारे नेकदिल बहादूर हात बांधून उभे होते. बेगमेची आग पाकड झाली. गर्दन टाकून शरबंदे होऊन ते ऐकत होते. कोणीही तकडदिल रुस्तमा बेगमला तसल्ली द्यायला पुढे सरसावला नव्हता. तिचा शाही गुस्सा शब्दांना जाळून टाकीत उफाळला आणि ती चिडून गरजली, क्या यही दरबार में उस गद्दार के दख्खन से लोहा लेने वाला कोई मर्द बाकी नहीं रहा? उस अजाजिल बगावतखोर को अंजाम देने वाला अरकाने दौलत कोई भी नहीं? बोलो, इस दरबार का मर्दाना चूड़ियां पहन आया है क्या? लानत है, लानत है. बेगमेच्या निर्भत्सतेने ही भट्टी एका भटियाराला पेटवून गेली. कमरेच्या तेगीच्या मुठीवर हाताची मूठ आवळीत खानानं अफजल खान पुढे सरसावला. पायाखालचा तलम रुजामा तोडवीत तो विड्याच्या तबकाजवळ आला. खामोश. दरबारावर नफरतीची सक्त नजर फेरीत बेगमला बंदकी घालून त्याने झटक्यात विडा उचलला. मैं उस नाचीज कुफर को घोड़े की सवारी ना तोड़ते ही जिंदा या मुर्दा दरबार पेश करता हूँ हुजूर, या अली मेहरबान. त्याने विडा घेतलेला हात आसमानाकडे उंचावीत घोगऱ्या सादात कसम खाल्ली. आफरीन, अल्लाह अलिहल्ला, सुभान अल्लाह, मरहब्बा. चारी बाजूंनी बेहोद चित्कार दरबारियान उठले. सगळ्यांना आपणच जणू अफजल खान असून तो विडा आपणच उचलला आहे असा गौर झाला. पण तकदीरने त्या विड्याला कुणाकुणाच्या मौतीची सुपारी पेरून ठेवली होती हे ना बेगमेला, ना अफजलला, ना दरबारातील एकालाही समशेर जंगाला माहीत होते. खानाच्या खांद्यावर मरावताची खिल्लत चढली. शिरावर किताबांची बरसात बरसली. दरबार बरखास्त झाला. जुम्मा रोजाला एक मोठा मनसुबा खडा झाला. खुशीत दरबारी बाहेर पडले. त्यांना माहीत नव्हते या जुम्म्याच्या पाठीमागे एक दख्खनी शनी लागला आहे आणि त्याचे नाव सिवा आहे. 20,000ची हत्यारबंद कडवी फौज, 80-90 मोठ्या तोफा, 300 लहान तोफांची कट्यारे, 1000भर उंटांचा काफिला, 60-70 झुलते हत्ती असा दाबजोर लवाजमा खानाने बरोबर घेतला. निशाणाच्या हत्तीवर चांदतारा चढवून अफजल खान महमदशाही निघाला. एका सूर्याला ग्रासण्यासाठी, बदशिकनी करण्यासाठी, शिवाजीचा कुफ्र तोडण्यासाठी. अफजल म्हणजे सर्वात सुंदर, सबसे अच्छा. खरंच तो केवढा अच्छा होता. फर्जंद शहाजीराजे भोसले यांच्या हातात हातकड्या जखडून भरल्या विजापुरातून यानेच त्यांची शर्मिंदी थिंड काढली होती.
कनकगिरीच्या वेळात शिवाजी महाराजांना, दादा महाराजांना, संभाजी महाराजांना दगा देऊन यानेच मरणाच्या दारात नेऊन सोडले होते. कस्तुरीरंगाला मैत्रीच्या भेटीसाठी बोलवून धोक्याने यानेच त्याच्या चितळ्या उडवल्या होत्या. कल्याणीच्या वेळात शहजादा औरंगजेबाला सहील सलामत सोडल्याबद्दल सेनापती खान महमदला मक्का दरवाजात कत्ल करण्याचा डाव यानेच रचला होता. असा हा सबसे अच्छा खान आता सबसे अच्छा काम करायला निघाला. सह्याद्रीच्या गुहेत हात घालून एका सिंहाची आयाळ धरून बाहेर खेचण्याची कसम खाऊन. खान कसाही चालून आला तरी त्याचा तळ वाईलाच ठाण होणार हे राजांनी हेरले. आता सईबाईंना प्रतापगडावर ठेवणे धोक्याचे होते. राजांनी जिजाबाईंना निरोप घातला. सारा काफिला प्रतापगडावरून राजगडावर पायथ्याशी हलवण्याचा मनसुबा कळविला. सरत्या मृगाच्या सरी अंगावर घेतच भोयांनी जिजाबाई, सईबाई यांचे मेणे प्रतापगडावरून खाली उतरवले. एका महिन्यात 2 वर्षाचे शंभूबाळ आणि धारऊ बसले होते. आता शंभूबाळ चांगले बोलते झाले होते. आपल्या कौकस सवालांनी ते धाराऊला हैराण करीत आले होते. कपाळावरचं शिवगंध आडवच का? धारकरी आपल्या डाव्या बाजूलाच तलवार का बांधतो? भाल्याच्या एका टोकालाच पाते का? घोड्यांच्या टापांनाच नाल का ठेवायचे? बिचाऱ्या धाराऊला तिच्या एकाही सवालाचा जाब देणे सुधरत नव्हते. तिच्या मुलांपैकी एकानेही तिला असे कधी एवढे हैराण केले नव्हते. मेण्याचे आडपडदे हटवून शंभूबाळ जावडी खोडतले डोंगर शिखरावरून कोसळणारे पांढरे पाणलोट पाहण्यात गर्क झाले होते. त्या कोसळत्या पाणलोटांची त्यांनी गंमत वाटली होती. त्या पाणलोटांना कोणी रोखून धजत नव्हते. त्यांचे अंतरंग सफेद होते. त्यांची गर्दन खोरी घुमवून टाकणारी होती. झेप घेणे हाच त्यांचा गुण होता. शिवपट्टण हाकेच्या टप्प्यात आले. वेशीबाहेर महादेवाच्या देवळात मेणे ठाम झाले. राजांना शिवपट्टणाच्या महालात वर्दी पोच झाली. पावसाची तुरळक सर निरताच शिवाजीराजे घोड्यांचे मान ठेवून फिरंगोजी नरसाळा, नेताजी पालकर, संभाजी गावजी यांच्यासह जिजाबाईंना सामोरे जाण्यासाठी शिवालयात आले. जिजाबाईंचे पाय शिवून राजांनी देवदर्शन घेतले. जिजाऊ नेहमीसारख्या हसत राजांशी बोलत नाही. त्यांनी फक्त सैवांच्या मेण्याकडे हातांची बोटांनी इशारा दिली. चढावल्या पायांनी मेण्याजवळ जात राजांनी पडदा दूर सारला. आतल्या मऊ बिछायतीवर त्यांचा कैक आठवणींचा फक्त एक तगत्या जीवाचा सावळा सांगाडा होता. मिटल्या डोळ्यांच्या झिजल्या सईबाईंना पाहताच राजांचे निमुळते सूर्यपेठ डोळे झिजून पाणदार झाले. लाल महालात घरभरणीचे माप लवंडून आलेल्या पोरवयाच्या अजान सईबाईंची मूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर खडी झाली. केवढी सालं उदरली, किती वळणं मागं पडली. सई देवघरातील सईसारखी सतत तेवत राहील. आमची सावली पाहताना आपली याद सतत आम्हाला येत राहील. मासाहेब कधी आम्हाला उपरोधानं बोलल्या तर ते ह्या आपल्या लेकीची कड घेऊन. प्रेमळ पत्नी, संयमी सून, राजस राणी, ममताळू माता, शोषिक स्त्री, केवढ्या नात्यांत सई वावरले. उरातून आलेला धागा धरून कोळीन चालते तशी आमच्याशी जखडत्या नात्याचा धागा धरून चालत आले. आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं सई ते सर्वात सुंदर स्वप्न कधी झिजत नसतं. मग असं झालं का झालं? असंख्य विचारांनी राजांचे मन भरून आले. तरळत्या डोळ्यांसमोरचा मेणा अंधुक व्हायला लागला. क्षणात ते मेण्यापासून मागे हटले. त्यांनी भोयांना इशारा केली. भोयांनी सईबाईचा मेणा उचलला आणि ते दुडक्या चालीने शिवपट्टणाच्या महालाकडे चालू लागले. धाराऊ शंभूबाळांसह जिजाबाईंच्या शेजारी उभी होती. त्यांच्याजवळ जात राजांनी शंभूबाळांना उचलून घेतले. शेजारीच उभ्या असलेल्या राणू आणि अंबा ह्या लहान मुली आबा म्हणत राजांना बिलगल्या. आता सारा भार श्री सांबावर राजे सगळे उपाय हरले. जिजाबाई न राहून राजांना बोलले. भार तर सारा श्री सांबावरच आहे आऊसाहेब, पण उपाय हरून चालणार नाही. आदिलशाहीचा अफजल 20,000ची फौज घेऊन आम्हाला जिंदा या मुर्दा दरबार पेश करण्याची शपथ खाऊन इकडे कूच झाला आहे. राजांचा आवाज घोगरा. अफजल 20,000ची फौज म्हणत जिजाबाई क्षणभर गप्पच झाले.
पाऊस येतो किंवा केवढे पाणी पडते प्रतापगडावर आबा. शंभूबाळांनी हात पसरून मध्येच खबर दिली. होय बाळराजे, पण ते सारे पाणी दर्या आपल्याच सामील करून घेतो. राजांनी हसत उत्तर दिले. कुठे असतो दर्या? तो फार दूरच्या टप्प्यावर असतो. तुम्ही प्रतापगडावरून इथे आलात त्याहून खूप दूर. राजांच्या मनात आता फक्त प्रतापगड खोळू लागला. तुळजापूरला राजांच्या कुलस्वामी जगदंबेच्या मंदिर आवारात अभद्र घडवून भंडारीच्या मराठी मुलखाच्या लोकदैवताला इजा देऊन अफजल खान शिरवळला डेरेदाखल झाला. वाटेत मलवडील बजाजी निंबाळकरांना त्याने दस्त केले आणि तू शिवाजीचा फितवेखोर आहेस, नमक हराम आहेस असा त्यांच्यावर आरोप करून तोफेच्या भांड्याला जखडबंद करून त्यांची आपल्या तळात खिंड काढली. राजांनी खानाच्या गोठातील नाईकजी पांढरे यांची मध्यस्थी घालून 60,000 होनांवर बजाजींची मुक्तता केली. खानाच्या हातचा आपल्या नातेसंबंधाचा कोलदांडा राजांनी मोकळा करून घेतला. शिवाजी संतापून 12 मावळच्या बकसनीतून सीधा चालून यावा यासाठी खानाने हे सारे डाव येता टाकून पाहिले, पण ते नतीजे पावले नाही. राजांना एकाकी पाडण्यासाठी त्यांच्या गोठातील आसामी फोडण्याचा धूर्त खोडा खानाने शेवटी आखला. कुणाला जरब देऊन, कुणाला लालूच लावून, कुणाला गोड बोलून त्याने आपल्या फौजी पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. गुंजन मावळचा देशमुख, विठोजी सिलिमकर, उतरेलीचे देशमुख, खंडोजी आणि के. दारजी घोरपडे, मसवडचे माने, मसूरचे जगदाळे, मलवडीचे पांढरे, तानाजी कोकरे, रविराज ढोणे, धुलोजी शेडगे, काटे, धायगुडे, कैक मावळी पगड्या खानाच्या पायाखाली पायघड्या घालून बसल्या. वाढत्या बळाने खान शिरवळून कूच झाला आणि वाईला येऊन ठाण झाला. वाईचा काशीराव आणि या आदिलशाही दियारावाने खानाचे वेशीबाहेर येऊन स्वागत केले. कृष्णेच्या टोहात कालिया शिरला. काशीरावाने संगमेश्वराच्या गोमाजी होळवाकराला खानासमोर पेश केला. गोमाजी संगमेश्वराच्या देशकुलकर्ण्यांचा दिवाण होता. कुलकर्ण्याच्या वंशाला फक्त एकटी म्हातारी बाकी राहिली होती. तिचे वतन खानाच्या पाक हाताने आपल्या घशात टाकावे या पवित्र धार्मिक बेताने गोमाजी यात्रेला आला होता. खानाने त्याची अर्जी एक अट घालून मंजूर केली. गोमाजी हेळकररावाने खानाच्या परतीच्या वाटावर लागणाऱ्या नद्यां 300 नावा पेरून ठेवायच्या. खानाने याबद्दल गोमाजीला संगमेश्वराचे देशकुलकर्णीपण द्यायचे. खानाची येण्याची सोय देशमुख सरदारांनी केलीच होती. जाण्याच्या सोयीचा विळा गोमाजीने उचलला. आता कंबक्त काफर सेवा बचावणे शक्य नव्हते, पण गोमाजीला आणि खुद्द खानालाही पत्ता नव्हता की खानाच्या परतीची वाट वेगळीच होती. आता राजांच्या बाजूने 2च कदीम, पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते. एक जावळी खोऱ्याचा बेला काड्यांचा मोर्चेबंद मुलूक आणि दुसरा 12 मावळातील कुणालाही दस्त न होणारा पावसाळा. खानाचा पाणलोट थकवण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडणेच भाग होते. किल्लेश्वरीचे आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाची पद्मावती माची उतरून लागले. गडाच्या बंदिस्तीसाठी फिरंगोजी नरसाळा, गोमाजी पानसंबळ, सिदोजी थोपटे ही मंडळी मागे राहणार नाही. राजांच्या संगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी जेते, नातेसंबंधातले बाबाजी भोसले, बाळाजी सिलिमकर, नेताजीराव पालकर, येसाजी मोरोपंत, तानाजी संभाजी कावजी, सुभानजी इंगळे वगैरे मंडळी असणार होते. सारे गड उतरून शिवणपट्टणात आले. राजे जिजाबाईंच्या दर्शनासाठी त्यांच्या गुजरातीच्या महालात गेले. जिजाबाई शंभूबाळांना काहीतरी समजावून सांगत होत्या. राजांना पाहताच त्या थांबल्या. शांतपणे चालत पुढे आल्या. त्यांचे पाय शिवून राजे बोलले, मुलुकबंदीसाठी आम्ही निघतो आहोत महासाहेब. खान वाईला ठाण झाला. आम्ही प्रतापगड पकडावा म्हणतो. या आता मागचा विचार धरू नका. दास्तानी असलेली मंडळी सोडू नका. साईबाई पडल्या नसल्या तर आम्ही सुद्धा खान बघण्यासाठी खासे आलो असतो. त्याचा एक हिसाब आमच्या मनी अजून बाकी आहे. जाताना साईबाईंना भेटा. क्षणभर जिजाऊ थांबले. शंभूबाळ आबांचे पाय शिवा. जिजाबाईंनी शंभूबाळांना खांदा थोपवेट सांगितले. शंभूबाळांनी राजांच्या पायावर डोके टेकले. त्यांचे खांदे पकडून
त्यांना उठवून जवळ घेत राजांनी त्यांची पाठ हळूवार थोपटली. खान म्हणजे काय आबासाहेब? बाळराजांनी कपाळाला आठ्या घालीत विचारले. त्या अचानक प्रश्नाचे उत्तर काय द्यावे ते राजांना सुचेना. जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो, पण ज्याला कोणीच खात नाही, त्याला खान म्हणतात शंभूबा. जिजाबाईंनी राजांच्याकडे फकत उत्तर देता देता बाळराजांना आपल्याजवळ घेतले. येतो आम्ही, राजे घोगऱ्या स्वरात बोलले. या, औक्षवंत व्हा. जिजाऊंनी उजवा हात वर उचलला. जय भवानी. शंभूबाळांनी विसरून राहिलेला मुजरा भाग पुरा केला.